संध्याकाळची वेळ झाली की नाश्त्याला काय पदार्थ बनवावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. वडा समोसा तर खाऊन आपण कंटाळलोय. म्हणून आज आपण बनवणार आहोत मिरची वडा. आणि वडा आतून कसा झालेला आहे ते सुद्धा बघा. मोजक्याच साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये बनवूया आपण आजचा हा मिरची वडा. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. मिरची वडा बनवण्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया. तर इथे 4 उकडलेली बटाटी घ्यायची आहेत, ती या प्रकारे कुस्करून घ्यायची आहेत. ढोबळी मिरची घ्यायची आहेत, तर इथे मी 4 घेतलेली आहेत. मोठी असली तर 3 पुरेसे आहेत किंवा तुम्ही 4 घेऊ शकता. आता ह्यांना आपल्याला 4 भाग करायचे आहेत, म्हणजे एका मिरचीला या प्रकारे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि बियाचा जो भाग आहे, म्हणजे आतल्या जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जो खोलगट भाग आहे ना, त्याच्यामध्येच आपण बटाट्याची उसळ भरणार आहोत. तर या प्रकारे बिया वगैरे सगळे काढून घ्या. आता ढोबळी मिरचीमध्ये आपण बटाट्याची उसळ स्टफ करणार आहोत, पण ढोबळी मिरचीला थोडंसं वरून मीठ लावून चोळून थोडंसं 5-10 मिनिटं तसे ठेवणार आहोत, किंवा बटाट्याची उसळ होईपर्यंत. तर बघा, या प्रकारे साईडला ठेवून देऊया. आणि आता आधी आपण बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचाभर लाल तिखट, 2 चिमूट हिंग, 1 चमचाभर ओवा घालायचंय, त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालायचंय आणि पाणी घालून छानपैकी एक बॅटर तयार करायचंय. बॅटर किती घट्ट किंवा पातळ हवंय ते तुम्ही थोडंसं अंदाज घेऊनच बघू शकता. कारण पातळ जर बॅटर असेल तर मिरचीला व्यवस्थित कोट नाही होणार, आणि जास्ती जर घट्ट असेल तर एकदम पिठूळ लागेल. तर तसं आपल्याला नको आहे. तर बघा, इतपत फ्लोईंग बॅटर आपल्याला तयार करायचंय. तयार झालेला बॅटर साईडला ठेवून देऊया. आणि एका तेलामध्ये 1 चमचाभर मोहरी, 1 चमचा जिरं, 2 चिमूट हिंग, त्याचसोबत 1 ते 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 चमचाभर ठेचलेलं लसूण, अर्धा चमचा ठेचलेलं आलं तेलामध्ये हलकंसं परतून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण 1 कांदा बारीक चिरलेला. कांदा सुद्धा हलकंसं परतून घ्या. परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण कुस्करलेले उकडलेली बटाटी घालायची आहे. त्याचसोबत याच्यामध्ये घाला अर्धा चमचा हळद, मिक्स करून घ्या. चवीपुरतं मीठ घाला आणि आपली बटाट्याची उसळ तयार आहे. आता याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. आता ही थोडीशी आपल्याला थंड करायची आहे, कारण मिरचीमध्ये आपल्याला स्टफ करून घ्यायचे. म्हणून हाताला चटके लागू नये म्हणून गॅस बंद करा आणि एका वाडग्यामध्ये, प्लेटमध्ये, कशामध्ये तरी काढून घ्या, म्हणजे ते पटकन थंड होईल. आणि थंड झाल्यानंतर आता ही उसळ म्हणजे बटाट्याची भाजी जी आपण तयार केलेली आहे ती फक्त या मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायची आहे. नेहमी आपण वडापाव, समोसा, भजी असे स्नॅक्स पदार्थ संध्याकाळसाठी आपण नेहमी बनवतो किंवा बाहेरून विकत आणतो. पण अशी मिरची पकोडे सुद्धा तुम्ही घरी मंडळी नक्कीच ट्राय करा. एकदम पद्धत सोपी आहे. ढोबळी मिरची आहे म्हणजे तिखट सुद्धा लागत नाही. मुलांना तर तुम्ही आरामात देऊ शकता. आणि जर तुम्हाला अशा झणझणीत तिखट काहीतरी हवं असेल तर ढोबळी मिरचीच्या ऐवजी मोठ्या जाड्या जे हिरव्या मिरची असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी बटाट्याची उसळ स्टफ करून तळून घेऊ शकता. तर आता फक्त आपल्याला हे चण्याच्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचे. तर हे बघा, पीठची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. खूप जास्ती घट्ट नाही आहे, खूप जास्ती पातळ नाही आहे, म्हणून वरून व्यवस्थितपणे कोट होते. आणि असंच कोट झालं पाहिजे. बिलकुलही असं पीठ खाली ड्रिप नाही झालं पाहिजे. कडकडीत तेलामध्ये आता आपल्याला फक्त ह्या प्रकारे सोडायचे आहेत. तर मंडळी, याच प्रकारे बाकीची भजीसुद्धा तुम्ही तळून घ्या. तळताना तेल आधी कडकडीत गरम करा, त्यानंतर मीडियम आणि लोवर ठेवून तळून घ्या हलकासा रंग बदलेपर्यंत. आणि या प्रकारे झाल्यानंतर मंडळी काढून घ्या. आपण याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काहीच घातलेला नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही वरून पिठाचा टेक्स्चर बघू शकता, भज्यांचा टेक्स्चर बघू शकता की छान फुललं आहे. म्हणजे असं कोटिंग उतरलेलं नाही आहे, मिरची बिलकुलही दिसत नाही आहे, आणि आतलं स्टफिंग तर लाजवाबच लागणार आहे मंडळी. तर याच प्रकारे बाकीची भजीसुद्धा तुम्ही तळून घ्या. आणि ही भजी आता आपण मस्त चटणीसोबत सर्व करून घेणार आहोत. यासोबत तुम्ही हिरवी चटणी, लाल चटणी किंवा टमॅटो कॅचअप सुद्धा सर्व करू शकता. आता मिरचीची भजी आतून कशी झालेली आहे ते सुद्धा बघा. झालेत ना एकदम परफेक्ट. तर या पावसाळ्यात अशी भजी नक्कीच करून बघा. मिरची वडा सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट.
आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.